कीर्तनाला गेल्यावर माणसं नावं ठेवतात आणि मग बाकी पिक्चरला गेल्यावर नाही नावं ठेवत. पोरगा हाय क्वालिटीचा आहे, IT मध्ये फार त्याचे मोठमोठाले मित्र आहेत, 5G नेटवर्क आहे, रातच्या 2:30ला झोपतो तो, कायम ऑनलाईन असतो. तिथं माणसाला क्वालिटी दिसती महाराज. लाखो कुटुंब फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज पायास बर्बाद होतेत. कोणाला कळतं? उठा की जे माय बाप कैसी लागली झोप, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा माना ही भरवसा, तुमच्या शेजेला दोघी दोघी इष्ट नारी, तुमच्या एवढी दुःखी नगरात नाही भारी. नाही तुमच्या इतकं दुःखी. परिसा भागवताच्या बायकोनं सांगितलं, मी तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. काय सांगितलं? म्हणली रुक्मिणी आई साहेबांनी आमच्या मालकावर प्रसन्न होऊन एक परीस दिलाय आणि आम्ही लोखंडाला चिटकवला की त्याचं सोनं होतं. ती म्हणली बाया म्हणली एकच दिवस मला द्या की. एकच दिवस नामदेवाच्या बायकोनं तो घरी आणला. ज्यांच्या घरी लोखंड नव्हतं ते नामदेवाचं घर बर का. चुलीवर हरळी केळीवर नारळी, खर चंद्रमावडी तुकोबाचे. अहो चुली पेटत नव्हत्या हो, चुली पेटत नव्हत्या. चुलीवर हरळ उगवली होती तुकोबारायाच्या. किती दिवस झालं चुली पेटवली असेल. नामदेवरायाच्या चुलीमुळे सरपंच सुद्धा नव्हतं, किती दिवस चूल पेटवली असेल. अहो खूप खस्ता खाल्ल्या हो संतांनी. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही म्हणे. लोखंड सवगारात काय केलं नामदेवाच्या बायकोनं? जुनं झालेला तवा होता, लवत होता कुठे बी, अंगठ्यानं तवा दाबला आणि एवढा एवढा तुकडा काढला आणि त्याला परीस चिटकवला, त्याचं सोनं केलं. ते मोडलं नेऊन आणि बाजार आणला. सुंदरपैकी जेवण केलं. अगदी घरात घमघमाट सुटलाय. आणि असा घमघमाट पाहून नामदेवरायांनी खुंटीला विना अडकवला. पाहतो तर एवढा सुगंध कस काय घरात, कस काय घरात. अहो मेहुणा आला तर चूल पेटली नव्हती. राम राम घालायची लाज वाटली होती नामदेवाला. इतक्या दिवसा माझी बंधू आला बाई, त्याशी नाही केला राम राम. आणि आज एवढा घमघमाट कस काय सुटला? राजाई कोणी दिला ग बाजार आणून? नाही नाही, तुम्हाला काय करायचंय बाया माणसांचं? काय केले सांगा ना. आणि मग जेव्हा दरडावलं तेव्हा सांगितलं परिसा भागवताचं. मग ती भागवतानं ते परीस आहे आणि त्याच्या बायकून माझ्यापाशी दिला. आणि जेच परीस घेऊन नामदेवराय पळालो, थेट चंद्रबागेत फेकून दिला परीस. दुसऱ्या दिवशी परीस विचारायला आले. ती म्हणली दिला मालकाने फेकून. आणि जेच आरडाआरडी चालू झाली, जेच भांडणं चालू झाली, भागवतानं सांगितलं माझा परीसच द्या. नामदेवरायांनी परिसा भागवत चंद्रभागेच्या काठावरती चंद्रभागेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि उडी टाकली. नामदेवरायानं पहिल्या बुडीमध्ये मुठभर खडं आणलं. म्हणलं ह्यातला कोणता परीस आहे तुला तुझा निवडून घे. एका खड्याला हात लावला आणि लोखंडाला लावलं तर त्या लोखंडाचं सोनं झालं. अहो प्रत्येक खड्यांमध्ये परीस निर्माण करण्याची ताकद जशी संतांची, तशी प्रत्येक विचारांमधून अशी सृष्टी आनंदाची घडवण्याची ताकद त्या संतांकडे. विठ्ठल आणि म्हणून देवा तुला सोडून आम्ही दुसरा विचार करणार नाही. कधीच देवा जीवनामध्ये तुझं पाय आम्ही सोडणार नाही. ही केलेली भक्ती साधना अभंगाच्या दुसऱ्या चरणात. चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, शरण न सोडी सर्वथा, शरण न सोडी सर्वथा. आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, पंढरीनाथा, पंढरीनाथा. चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा, शरण सोडी सर्वथा, शरण सोडी
सोडी सर्व सर्वथा देवा तुझं चरण सोडणार नाही रे. काय दिंडीमध्ये उड्या मारल्या लोकांनी, किती आनंदाचा सोहळा केला, आनंदाने नाचले का. अहो जगाच्या पाठीवर तेवढंच किंवा तीर्थ आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकासी उभासे विटेवर, पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर, बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर. तुम्ही संत माये बाप एवढा उपकार करा, न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. इतकं आवडलं पंढरपूर, इतकं आवडलं. पण पंढरीच्या वाटवून आलं की सरळ सगळं टाळण हे ठेवून दिलं आणि झाल्या बा आषाढातल्या यात्रा चालू. सगळीकडं हलग्याच काय, सगळीकडं मांसाहाराचाच कार्यक्रम. किती दिवस देव डोक्यात ठेवला हो. देवा एकदा तुझं पाय पाहिलं ना, पुन्हा मी दुसऱ्या दैवताचा विचार करणार नाही. देवा कटावरी करना ही ज्या देवाचे, तयाचे न गे ही मी दर्शन. देवा कमरेवर ज्या भगवंताचा हात नाहीत त्याचं दर्शन सुद्धा मी देणार नाही. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. देवा तुझ्याशिवाय मला सखा नाही रे कोणी, तुझ्याशिवाय मला जीवलग नाही. देवा तुझ्याशिवाय मी दुसरं कोणाकडे पाहणार नाही. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली. पंढरी राया नव्हे सारिता निराळे, लवन मेळविता जळे. देवा तुला सोडून दुसरा विचार करणार नाही. विठ्ठल विठाला 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 विठाला. अशी भगवंताची साधना माझ्या नामदेवरायांनी केली. या भागवत धर्माची पताका अख्ख्या भारतामध्ये फडकवली. पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, कष्टानं जतन केली आणि सगळ्याला विनवणी केली. हो म्हणून ताकद आहे नामदेवरायाची. अहो दिवाळीचा सण आला, नामदेवरायानं सांगितलं देवा तुला कोण रांगोळ घालणार. दिवाळीची या सणा नामदेवराय रावळात गेले. देवा चल ना, माझ्या आईनं तुला आंघोळीला बोलवलंय. म्हणजे नामदेवा काकड्याचा टायमिंग झाला, इथं कोण उभं राहायचं. म्हणलं मी आहे ना. नामदेवराय देवाच्या जागेवर उभं राहिले आणि विश्वाच्या मालकाला घरी आंघोळीला नेलं. काय प्रेम आहे. बलिप्रतिपदेचा दिवस आला.